नमस्कार. प्रतिष्ठान अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी हेमंत तांदळे. आपली कंबाईन गट ब पूर्व परीक्षा जवळ आली आहे. एक 15 दिवसावर आपली परीक्षा आहे आणि तयारी करत असताना तुमच्या सगळ्यांचं पॅनिक बटन ऑन झालेलं असेल. तुम्ही सगळे अभ्यासामध्ये असाल, रिव्हिजन करत असाल आणि त्यामध्ये हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये 2 डाऊट खूप असतात. म्हणजे शेवटच्या 10-15 दिवसामध्ये 2 विषयांना घेऊन त्यांच्या मनात प्रश्न असतात. पहिला विषय चालू घडामोडी आणि दुसरा विषय अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंकगणित आणि बुद्धिमत्ता विषय मी टेलिग्रामला कालच तुम्हाला सांगितलंय. आज आपण चालू घडामोडीविषयी स्पेसिफिक बोलू. या लेक्चर नंतर तुमच्या मनामध्ये जे 2-3 डाऊट आहेत, म्हणजे आयोगाचे नेमके प्रश्न कशा स्वरूपाचे आयोग विचारतं, आता काही ट्रेंड चेंज झालेला आहे का, प्रश्नांची खोली काय असते, असे बरेचसे जे काही तुमच्या मनात येणारे प्रश्न आहेत, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. हा जर 30 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर चालू घडामोडीकडे तुमचा बघण्याचा अप्रोच बदलेल आणि 100% तुम्हाला परीक्षेत 2 ते 3 मार्काचा फायदा यामध्ये होणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्यापूर्वी प्रतिष्ठान अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर 100% सबस्क्राईब करा, कारण की आम्ही असेच तुमच्यासाठी उपयुक्त व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, चालू घडामोडी फक्त इतकंच करा, तर नक्की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे की इतकंच करायचंय. आता चालू घडामोडीचा अभ्यास करताना आपण प्रत्येक पुस्तकाची रचना, मार्केटमध्ये नोट्सची रचना, मी काय म्हणतोय ते बारकाईने ऐका. आपल्याला दिसते राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पुरस्कारांमध्ये परत फिल्म पुरस्कार, क्रीडा पुरस्कार, इतर पुरस्कारांचे प्रकार असतात, महत्त्वाच्या अपॉइंटमेंट, महत्त्वाच्या निधन वार्ता, संरक्षण घडामोडी, अंतरिक्ष घडामोडी, विज्ञान व तंत्रज्ञान, असे वेगवेगळे आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक दिसतात. आणि त्या टॉपिकमध्ये काय वाचायचं हा मुलांचा महत्त्वाचा प्रश्न असतो. तो प्रश्न आपण इथे उत्तर देण्याचा प्रयत्न करू त्या प्रश्नाचं. पण हे कळणार कसं, तर त्यासाठी आपण PYQचं ॲनालिसिस केलं पाहिजे. आता PYQचं ॲनालिसिस करा, सगळे टॉपर सांगतात, सगळे क्लासेसवाले सांगतात, पण नक्की लक्षात येत नाही की PYQचं ॲनालिसिस करून प्रेझेंट नोट कशा वाचायच्या. तर PYQचं ॲनालिसिस करून प्रेझेंट नोट्स कशा वाचायच्या हे मी तुम्हाला इथं सांगतोय. तर आपण पहिल्या टॉपिकपासून सुरू करू, ज्याला आपण राजकीय चालू घडामोडी म्हणतो. ठीक आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी सगळी पुस्तक वाचलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला हे माहितीच आहे. तर राजकीय घडामोडीमध्ये 2018 ते 2024 पर्यंत आयोगाने काय काय प्रश्न विचारलेत हे बघा. म्हणजे तुम्हाला या वर्षीचा अभ्यास करताना लक्षात येईल की आपल्याला नक्की काय वाचायचंय. समजतं इथपर्यंत. 2018ला महिला आयोगाने प्रश्न विचारला होता. ठीक आहे, या वर्षीच्या राज्यसेवा पूर्वलाही विचारलाय. 2018ला मी टू मुवमेंट त्या काळामध्ये होती, त्याच्यावर विचारला. त्यानंतर दरवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाची आपण ह्याला अपॉइंटमेंट टॉपिकमध्ये बघू, पण ही पॉलिटिकल अपॉइंटमेंट आहे. त्याच्यानंतर 103वी घटना दुरुस्ती तुम्हाला विचारली आहे 2020ला. हे इथे 10, 8, 6, 7, 87, 10, 47 हे तुम्हाला जे सी सेक्शन असतो, म्हणजे ABCD आपल्याला 4 वेगवेगळ्या पद्धतीचे पेपर असतात, त्यातले सी मधले हे प्रश्न क्रमांक आहेत आणि हे त्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर काय, न्यायमूर्ती RV रवींद्रन समितीवर प्रश्न आहे. परत जागरूक वोटर मोहीम म्हणून तुम्हाला कोणता प्लॅटफॉर्म हे एक विचारलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 5 प्रश्न आपल्याला 2018 ते 2023 पर्यंत दिसतात. मग आपण अभ्यास करताना काय करायला पाहिजे की पॉलिटिकल महत्त्वाची एखादी घटना दुरुस्ती झाली आहे का ती आपल्याला 100% माहीत पाहिजे. महत्त्वाचं एखादं विधेयक आलंय का ते आपल्याला माहीत पाहिजे. सोबतच काय माहीत पाहिजे, आपल्याला अपॉइंटमेंट माहीत पाहिजे. आपल्याला माहिती आहे मागचं 1 वर्ष होतं इलेक्शनचं होतं, त्यामध्ये इलेक्शनवर मागच्या वर्षी पण राज्यसेवा पुरवला प्रश्न होता. तर आपण इलेक्शनच्या रिलेटेड काही महत्त्वाचे प्लॅटफॉर्म झालेत का ते बघितलं पाहिजे. किंवा कुठली पण एक महत्त्वाची घडामोड की जी लगेच आपल्या पॉइंट आउट होईल अशी जी घडामोड आहे ना, ती आपण राजकीय घडामोडीमध्ये करून ठेवली पाहिजे. प्रायोरिटी 1, प्रायोरिटी 2, प्रायोरिटी 3 असा अभ्यास केला पाहिजे. PYQचं ॲनालिसिस करून तुम्ही हे बघितलं पाहिजे की या वर्षी तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ह्या टॉपिकमधून जरी कळणार नसेल तर पुढच्या टॉपिकपासून तुम्हाला फार डिटेल कळणार आहे. तर हे बघा, हे पहिलं राजकीय घडामोडी महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या केल्या, प्लॅटफॉर्म केले, आयोग केले, महत्त्वाचे जे चर्चित असतील ते आयोग आपण बघितले. बेसिक गोष्टी, उपराष्ट्रपतींची यावेळेस निवडणूक झाली, मग उपराष्ट्रपतींवर काही ना काहीतरी आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर अशा पद्धतीने जे काय आहे, समजा राज्य मानवी हक्क आयोग असेल, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग असेल, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग असेल, त्याचे प्रमुख कोण आहेत,
तसा पद्धतीचा काहीतरी प्रश्न तुम्हाला परीक्षेत एक्सपेक्टेड असतो. कधी कधी सरळ आर्टिकल विचारतात, कधी कधी सध्याचे अध्यक्ष विचारतात, पूर्वीचे अध्यक्ष 2024चे, असे काहीतरी प्रश्न तुम्हाला राजकीय घडामोडीमध्ये तयार होत असतात. म्हणून फार डीपमध्ये न जाता तुम्हाला हे जर एकदा अनालिसिस कळालं की आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात, तर तुम्हाला फार सोपं जातं अभ्यास करताना. हे झालं राजकीय घडामोडी. आता इथे मी तुम्हाला प्रतिष्ठान अकॅडमीच्या नोट्स दाखवतो. इथून पुढे मी पॉवर पॉईंटवर या नोट्स घेतल्या नाहीत, कारण की तुम्हाला नीट वाचता येत नाही, म्हणून आपण याला पॉवर पॉईंट फॉर्मॅटमध्ये घेतलंय. पण मी ज्यावेळेस प्रतिष्ठान अकॅडमीच्या नोट्स म्हणेल त्या तुम्हाला या फॉर्मॅटमधल्या नोट्स विषयी बोलतोय असा त्याचा अर्थ आहे. इथे आपण काही नाही, प्रादेशिक घडामोडी दिल्यात बघा, फार सुटसुटीत तुम्हाला करून दिल्यात की पहिले आदिवासी विद्यापीठ कुठे आहे, पहिले स्वतंत्र धोरण काय, पहिला पशुसंवर्धनाचा कृषीचा दर्जा महाराष्ट्राने दिलाय. त्या महाराष्ट्रातल्या ज्या काही महत्वाच्या घटना आहेत त्या आपण या नोट्समध्ये दिल्या. सोबतच बघा, वनस्पतीचे रोग प्रत्येक वर्षी याच्यावर प्रश्न आहे. आपण टेलिग्रामवर पीडीएफ तुम्हाला फ्रीमध्ये दिली आहे, तर या पीडीएफ मध्ये बघा तुम्हाला कसं मी त्याचं डिव्हिजन केलंय. इथे अजैविक रोग आहेत, मग भातावरील खैरा रोग, आंब्यावरील लहान पानाचा रोग, लहान पानांचा रोग, हे दोन्ही जास्तामुळे होतात. लिंबावरचे जे 2 रोग आहेत ते तांब्याच्या कमतरतेमुळे होतात. बटाट्यावरील मर नावाचा रोग आहे ते सुडोमोनास बॅक्टेरियामुळे होतो. तर तुम्हाला असं व्यवस्थित क्लासिफाय करून दिलंय. इकडे कवकजन्य रोग दिलेत आणि तिन्ही पण जे गव्हाचे रोग आहेत ते तिन्ही पण तुम्हाला ट्रिटिसाय हे ऑप्शन मध्ये दिसलं तर तुम्हाला टिक करता येईल. म्हणजे आपण याचं क्लासिफिकेशन अशा पद्धतीने केलंय की फार तुम्हाला इझिली सॉल्व्ह व्हावं. हे चालू घडामोडीचा पार्ट नाहीये, पण तुम्हाला नोट्स आपण कशा पद्धतीने केल्यात हे समजावं म्हणून आपण ही पॉवर पॉईंट केलेलं आहे. आता पुढच्या पेजवर जाऊ आपण. आता आर्थिक घडामोडी 2017 ते 2024 पर्यंत आर्थिक घडामोडी या टॉपिकवर आयोगाने काय विचारले हे बघा. 2017ला निश्चलीकरणावरची कमिटी विचारली आहे. 2017ला परत बघा रोकड करण्यासाठी काय उपाययोजना केंद्र सरकारची समिती विचारली आहे. 2017ला आसोचामचा SME लँडिंगसाठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार विचारलाय. 2018 साठी न्यू वर्ल्ड हेल्थ या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई जगातील सर्वाधिक श्रीमंत शहराच्या यादीमध्ये नंतर येतं, तर मुंबई नंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो हा प्रश्न 2018ला आहे. परत 2020ला काय बघा, डिजिटल भुगतान संबंधी रिपोर्ट बद्दल विचारलंय. 22ला पॉझिटिव्ह पे सिस्टम, परत 22ला राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती आहे, परत ग्राहक संरक्षण कायदा, सोन्याचे ATM. आपल्याला आर्थिक घडामोडीचा अभ्यास करताना हे दिसतं की बँकिंग टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. बँकिंग रिलेटेड ज्या काही चालू घडामोडी आहेत, बँकिंग रिलेटेड ज्या महत्वाच्या समित्या आहेत, इथे काय विचारलं, पहिलं सोन्याचे ATM किंवा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष किंवा डिजिटल भुगतान संबंधी रिपोर्ट काय आहे. तर तुम्हाला बँकिंग किंवा डिजिटल भुगतान, आपण जे डेली इकॉनॉमिक जे आपल्या ट्रान्झॅक्शन असतात त्याच्या संदर्भात जे काही आहे, इथे बघा पॉझिटिव्ह पे सिस्टमवर विचारलेलं आहे. तर मग आपण काय केलंय, अशा नोट्स बनवल्यात. या नोट्समध्ये काय केलंय, तुम्हाला बँकिंग आणि आर्थिक संस्था हा एक त्यातला छोटा पॉईंट आहे. आपण सर्व वर्षभरातल्या चालू घडामोडी ज्या काही आहेत आर्थिक घडामोडीच्या त्या फक्त 10 पानात तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यामधलं हे मी तुम्हाला सॅम्पल दाखवण्यासाठी इथं दिलंय की जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक कुठली आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँकेची मान्यता ही जपानची बँक कुठली, सुमितो मित्सुतो बँकिंग कॉर्पोरेशन. तुम्ही वाचून घ्या, हे सगळे पॉईंट आहेत. परत इथं काय दिलंय, दैनिक UPI व्यवहार टप्पा, दैनिक UPI पहिल्यांदा ओलांडलेला टप्पा 700 दशलक्ष. तर महत्वाच्या ज्या काही बँकिंग फॅक्ट आहेत, मला तुम्हाला सांगायचं काय की बँकिंग रिलेटेड ज्या काही आर्थिक घडामोडी आहेत त्या तुम्हाला परीक्षेला वारंवार विचारल्या जातात. अभ्यास करताना तुम्ही तो अप्रोच ठेवला, तशा पद्धतीच्या नोट्स समोर ठेवल्या तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे. पुढे आपल्याला समित्या, आता समित्यांमध्ये पण आपण क्लासिफिकेशन करून अभ्यास करत नाही. ह्या आर्थिक सगळ्या समित्या 2025च्या गडबसाठी इम्पॉर्टंट आहेत. पहिली समिती कुठली आहे, बैजयंत पांडा, कशाच्या संबंधित आहे, लोकसभेची 31 सदस्यीय निवड समिती, आयकर विधेयक 2025चे परीक्षण. आता आयकर 2025 विधेयक आहे हे आपल्याला परीक्षेसाठी एक्सपेक्टेड आहे का, तर 100% एक्सपेक्टेड आहे. म्हणजे आपण मागं बघितलं की महत्वाचे विधेयक कुठले ते विचारलं जातं, त्या संबंधित समिती कुठली ते पण विचारलं जाईल. सोबतच काय, WPIचे आधार वर्ष बदलले तुम्हाला माहिती आहे. 2022-23 करण्यासाठी एक समिती आहे, तिचा कार्यगट कुठला आहे, रमेशचंद्र कार्यगट आहे. परत 2026 मधील राष्ट्रीय कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षणाची रूपरेषा तयार करण्यासाठी सुरजित भल्ला समिती आहे. कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षण त्याच्या संबंधित सर्वेक्षण केलेलं आहे, त्यासाठी ही बघा समिती आहे. राष्ट्रीय उत्पन्न अभियानाची व्यापक रूपरेषा करणारी समिती कुठली आहे, तर
VR सुब्रमण्यम समिती. इथे तुम्हाला वेगवेगळ्या समित्या दिल्यात की ज्या परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत. पुढं अहवाल आणि निर्देशांक ह्याच्यावर आपल्याला प्रत्येक वर्षी प्रश्न असतो. एक बघून घ्या की अहवाल कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणीच्या अहवालानुसार बालकांसंबंधी गुन्ह्याची माहिती दिलेली होती आणि तुम्हाला विचारलं होतं कुठले स्टेटमेंट बरोबर आहेत. परत तुम्हाला अॅन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट कोण पब्लिश करतं ते विचारलं. परत अन्न कचरा निर्देशांक विचारलं. आनंद अहवाल आत्ताच्या मेन्सला विचारला होता. परत शांतता निर्देशांक 2024चा विचारला होता. मग अहवाल करताना काय होतं, खूप मोठी माहिती आहे, आपण त्यातलं फार डिटेलिंग वाचायला बसतो. पण तसं न करता आपण तुम्हाला हे नोट स्वरूपात दिले. यामध्ये बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स कोण करतं, तर हेनले अँड पार्टनर्स. भारताचे स्थान किती आहे, 77 आहे. अव्वल देश कुठला आहे, सिंगापूर आहे. आणि मुख्य काहीतरी त्यातले निकष आहेत का, तर तुम्हाला इथे बघा स्वच्छ सर्वेक्षणचे दिले आपण. महाराष्ट्राला 10 पुरस्कार, नवी मुंबई 3रा, पिंपरी चिंचवड 7वा, पुणे 8वा. तर पुणे कितवा आहे असा प्रश्न डायरेक्ट परीक्षेला येऊ शकतो. म्हणजे इतक्या सॉर्टेड पद्धतीने जर तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास केला, मला तुम्हाला इथे काही शिकवायचं नाहीये, मला तुम्हाला हे सांगायचंय की परीक्षेच्या आधी तुमची रिव्हिजनचा पद्धत कशी असली पाहिजे, तुम्ही महत्वाच्या फॅक्ट कुठल्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. अजिबात ती सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या अंगावर येऊन मग काय होतं, एक 4 ते 5च फक्त आपले चांगले टॉपिक तयार झालेले असतात, बाकीचे आपले तसेच सुटून जातात. तसं न होऊ देण्यासाठी एक स्ट्रक्चर्ड पद्धतीने अभ्यास करणं परीक्षेसाठी गरजेचं आहे. पुढे काय बघा, कृषी व पर्यावरण घडामोडी. मी कृषी आणि पर्यावरण घडामोडी 2017 ते 24 पर्यंत जेव्हा बघितल्या, तेव्हा माझ्या गोष्ट एक लक्षात आली की जे काही आपलं जागतिक हवामान बदल आहे त्याच्या रिलेटेडच आयोगाने प्रश्न विचारले प्रत्येक वर्षी. मग इथं काय, कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये भारताचे स्थान 4थे स्थान आहे. तर मग त्याच्यात तुम्हाला 2 स्टेटमेंट दिले होते. खालीलपैकी कोणते हवामान बदलाशी संबंधित आहे, मग तुम्हाला वेगळ्या परिषदा प्रोटोकॉल दिलत्या. परत किती मेट्रिक टन ई कचरा एकत्रित करून विघटित पुनर्रचनित करण्यात आला, ते तुम्हाला डायरेक्ट विचारलं होतं. थोडा अवघड स्वरूपाचा प्रश्न होता पण तो विचारला होता. परत किवी विषयी विचारलं होतं की सेंद्रिय फळे आणि अरुणाचल प्रदेश पहिले राज्य आहे. पशुधन गणना 2019 वर एक प्रश्न होता आणि दीनबंधू साहू यांच्याविषयी एक प्रश्न होता. आपल्याला माहिती आहे प्रश्नाला घेऊन कॉन्ट्रोवर्सी वगैरे झाली होती. तर पण प्रश्न जर तुम्ही बघितले तर महत्वाचे हवामान बदला रिलेटेड प्रश्न आहेत. तर हेच आपण नोट्समध्ये कंपाईल करून देण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही इथे बघा, एक आपण PDF स्वरूपामध्ये एक इमेज आणि PDF दोन्ही शेअर केलं होतं. तर मूलभूत पशु संवर्धन संख्याकी 2024 आलेली आहे. कधी आलंय बघा, 26 नोव्हेंबर 2024. आपण काय बघितलं, आपल्याला इथं पशुधन गणनेवर प्रश्न होता. मग 100% आता जर हे 2024ला जर अशा पद्धतीचं स्टॅटिस्टिक आकडे आलेले आहेत तर तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणजे इथे बघा, कृषी एकूण मूल्यार्जित मध्ये पशुधनाचा वाटा किती आहे, तर 30.38% एवढा आहे. मग आता दूध उत्पादनामध्ये टॉपचे राज्य कुठले आहेत, भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. आयोग डायरेक्ट तुम्हाला परीक्षेला विचारू शकतं. अंडी उत्पादनामध्ये आंध्र प्रदेश आहे, मांस उत्पादनामध्ये पश्चिम बंगाल आहे, लोकर उत्पादनामध्ये राजस्थान आहे. मग हे एक तुम्हाला मी जस्ट सांगितलं की महत्वाचे रिपोर्ट कुठले आहेत, जागतिक हवामानातल्या महत्वाच्या घडामोडी कुठल्या आहेत, महत्वाची कुठली कोपची परिषद झाली असेल ती पण तुम्ही परीक्षेच्या आधी बघून ठेवली पाहिजे आणि एक शॉर्ट नोट्स स्वतःकडे तयार पाहिजेत, म्हणजे पेपरविषयी तुम्हाला कॉन्फिडन्स वाटतो. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये महत्वाचे बघितलं तर पोर्टल्स आयोगाने वारंवार विचारलेले आहेत. आरोग्याच्या रिलेटेड, महिलांच्या रिलेटेड. हे बघा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमुळे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना व त्यांचे पूर्ण स्वरूप व्यक्त करणारा योग्य पर्याय निवडा. 20ला हा प्रश्न आहे. 19ला काय, ई चरक नावाचं पोर्टल विचारलंय. परत इम्प्रिंट नावाची योजना 20ला विचारलेली आहे. एड्स नियंत्रण विभाग डॅश डॅश मध्ये विलीन करण्यात आला असं तुम्हाला विचारलेलं आहे. पुढे काय बघा, 22 मध्ये ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले RT-PCR किट ओमिश्युअर कोणत्या कंपनीने विकसित केले, हे हेल्थ रिलेटेड आहे बघा. परत माय CGHS हे पण हेल्थ रिलेटेड आहे. COVID-19 हेल्थ रिलेटेड आहे. परत इथे बघा, पुंज क्वांटम कण 2024ला विचारला, या शब्दाची निर्मिती कोणी केली. परत भारतीय शहरांची 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत तयार केला, असं पण आपल्याला विचारलं जातं. पहिलं कुठलं, किंवा 3D किंवा AI हे महत्वाचे आता अपकमिंग टेक्नॉलॉजीज आहेत, त्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. हे प्रश्न मला तुम्हाला दाखवायचं कारण की विज्ञान व घडामोडी अभ्यास करताना असं धर की लगेच आपण सगळे एकामागे एक वाचायला लागतो, तसं करण्यापेक्षा हे थोडेसे PYQ बघा, तुम्हाला कळेल अरे पोर्टल्स इम्पॉर्टंट आहेत. पोर्टल्समध्ये परत आरोग्य पोर्टल्स इम्पॉर्टंट आहेत. महत्वाचं काही 3D रिलेटेड काही आहे का, इम्पॉर्टंट आहे. AI रिलेटेड काही आहे का, इम्पॉर्टंट आहे. महत्वाचं आपण काही केलंय का, ते इम्पॉर्टंट आहे. तर विज्ञान व घडामोडीमध्ये तुम्ही हे सगळं बघितलं पाहिजे.
त्या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार बघायचा, नोबेल पुरस्कार बघायचा, नोबेलमध्ये तुम्हाला कळेल की विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये कुठले पॉईंट आहेत, त्या रिलेटेड काही चालू घडामोडी आहेत का ते बघितल्या पाहिजेत. संरक्षणमध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी हा प्रश्न येतो की महत्वाचे सराव कुठले ते तुम्हाला विचारलं जातं. परत संरक्षण घडामोडीमध्ये हे बघा इथे विचारलं 2017ला हँड इन हँड 2016 नावाची संयुक्त लष्करी करार पुणे येथे डॅश डॅश या देशामध्ये पार पडली भारताने. परत काय, रोहित सुरी यांना कोणता पुरस्कार, इथे बघा शौर्य चक्र दिलेलं आहे. परत परमवीर चक्रवर परत प्रश्न आहे. मग आपण एक परमवीर चक्र, शौर्य चक्र ह्याची एक PDF शेअर केली होती की तुम्ही अभ्यास करताना हे तुमच्या प्रायोरिटीमध्ये पाहिजे. इथे अग्नी 5 विचारलंय, बरोबर आहे. परत अवनी चतुर्वेदी हे भारतातील पहिली महिला कुठली, मग इतर काही महिला आहेत का, त्यांच्या नावावर काही महत्वाचे असे त्यांना काही पुरस्कार किंवा त्यांच्या काही महत्वाचे मान मिळाले तर त्याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. इथे बघा अशोक चक्र आपण बघितलं, परमवीर चक्र, अशोक चक्र, म्हणजे जे लष्कर आपण आता संरक्षण घडामोडी अभ्यासाला घेतलं तर मग आपण इथं काय केलं पाहिजे, पहिले हे पुरस्कार करून ठेवले पाहिजेत, बरोबर आहे, की जे परीक्षेला विचारतात. आता इथं अवनी चतुर्थी, भावनाकांत, मोहन सिंग यांच्यावर प्रश्न विचारलाय, यावर्षी काही ना काही प्रश्न येऊ शकतो. परत सरावावर एक प्रश्न आहे, सरावाची यादीच आपल्याकडे तयार पाहिजे, ती यादी आम्ही तुम्हाला करून दिली आहे. सोबतच काय बघा, अशोक चक्रावर इथं परत प्रश्न आहे, सूर्यकिरणावर असा प्रश्न आहे, सूर्यकिरण ही हवाई कसरत आहे तुम्हाला माहिती आहे. मग आपण काय केलंय, नोट्समध्ये अजिबात फापट पसारा न देता शक्ती 2025 सहभागी देश कुठले, स्वरूप कुठलं, ठिकाण कुठलं, कालावधी कुठलं आणि इतर काही माहिती असेल तर. आता आवृत्त्या वगैरे पाठ करायची गरज नाही, डेट पण पाठ करायची गरज नाही, ठिकाण पण ठीक आहे लक्षात ठेवलं चालेल, स्वरूप माहीत पाहिजे, पण सगळ्यात महत्वाचं सहभागी देश कुठले या आंतरराष्ट्रीय सरावामध्ये ते तुम्हाला माहीत पाहिजे. मग आपण क्लासिफाय करून ठेवताना काय करतो, अभ्यास करताना आपण सरळ पुस्तकात आहेत तसे वाचायला घेतो, तसं नाही केलं पाहिजे. भारत आणि फ्रान्स त्याचे कुठले कुठले आहेत, मग एकत्र अभ्यास केला, मग इथे लक्षात आलं मला भारत आणि फ्रान्सचे कुठले 4 आहेत, कुठले, शक्ती आहे, वरुण आहे आणि वरुणचे हे 2 आहेत, बरोबर 2 तारखेला झालेले आहेत. परत हे डेझर्ट नाईट एक आहे, तर मग आपण काय करणार, शक्ती, वरुण, डेझर्ट नाईट, फ्रान्स असं आपण काहीतरी एक शॉर्ट ट्रिक करून ठेवली तर आपल्याला लक्षात राहू शकतं परीक्षेमध्ये. आणि महत्वाचे करायलाच पाहिजे, म्हणजे फ्रान्स, अमेरिका हे जे महत्वाच्या देशांसोबत आपले सराव झाले ते जर तुम्ही असे शॉर्ट ट्रिकनी करून ठेवले, एक 3-4 लाईनमध्ये सगळं आपण बसवलं तर आपल्याला इझिली परीक्षेमध्ये रिकॉल करता येऊ शकतं. म्हणजे ही खूप मोठी यादी काही पाठ करण्याची आवश्यकता नाही. आपण आतापर्यंत काय काय बघितलं, राजकीय घडामोडी बघितल्या, तुम्हाला त्यात मी सांगितलं महत्वाचं कुठले समजा अमेंडमेंट बिल असतील, घटना दुरुस्त्या असतील त्या करा, किंवा महत्त्वाच्या नियुक्त्या असतील त्या करा, इलेक्शन संबंधित काही पोर्टल्स असतील त्याच्यावर 100% प्रश्न येऊ शकतो, तो करा. कारण की मागच्या 1-2 वर्षापासून निवडणुका हा खूप महत्त्वाचा चर्चेचा विषय, निवडणूक आयोग चर्चेचा विषय, आपल्याला प्रश्न येऊन पण गेले आता राज्यसेवेला, तर 100% आपण ते केलं पाहिजे. आर्थिक घडामोडीमध्ये बँकिंगला जास्त फोकस करा. त्यानंतर संरक्षण घडामोडीमध्ये पुरस्कार कुठले, परमवीर चक्र, शौर्य चक्र ह्याला जास्त फोकस करा. आंतरराष्ट्रीय सरावामध्ये अशा ट्रिकनी जर लक्षात ठेवलं तर सराव पण तुमचे पटकन होतील. म्हणजे हे 4 टॉपिक करायला किती वेळ लागला, खूप कमी वेळ लागला. क्लासेस म्हणून आमचं काय काम आहे, प्रतिष्ठान अकॅडमीचं काय काम आहे, की हा सगळा डेटा, हा सगळा महापूर आहे माहितीचा आपण असं म्हणू, याला तुम्हाला सेग्रिगेट शॉर्ट फॉर्ममध्ये करून देणं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एक मार्क परीक्षेसाठी महत्त्वाचा असतो. शेवटच्या 10 दिवसामध्ये तुमच्या पूर्ण मटेरियलवर जो माणूस रिव्हिजन करू शकतो त्याच माणसाला परीक्षेमध्ये त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नोट्सच तयार नसतात. तुमच्या हातामध्ये 4 पुस्तकं असतात, 5 पुस्तकं असतात आणि तुम्ही ते वाचत असताना त्याचा बल्क इतका आहे की तुम्ही परत रिव्हिजनपर्यंत जातच नाही. मग काय होतं, तुमच्याकडे 70 ते 80 पानाच्या नोट्स जर तयार असतील तर तुम्ही फार इझिली ती गोष्ट रिवाईज करू शकता. आणि मी म्हणतो ठीक आहे पहिल्यांदा वाचताना नाही लक्षात येणार, पण दुसऱ्या वेळेस वाचताना तर 100% तो टाइम पिरियड कमी होतो आणि चालू घडामोडीवर तुमचा एक कॉन्फिडन्स तयार होतो. त्यामुळं अशा पद्धतीने अभ्यास करा. पुढे बघा, अंतरिक्ष घडामोडी आपल्याला माहिती आहे, अंतरिक्ष घडामोडी करताना तुम्ही बघत असतो भरपूर काय 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 विचारलं जातं. पण यावर्षी प्रश्न येताना शुभांशु शुक्लावर प्रश्न येऊ शकतो. आपण चंद्रयान 4-5 करतोय त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. इथे बघा तुम्हाला काय विचारलंय, इस्रो. आपण प्रत्येक वर्षी परीक्षेमध्ये प्रश्न बघताना एक बघतो की अंतरिक्षमध्ये जे काही यान जात आहे ना, तर मग ते कुठल्या देशाचं असं तुम्हाला विचारलं जातं. आणि आपल्याकडे काय तयार नसतं की बाबा जपान आहे, अमेरिका आहे, बरोबर आहे, त्यानंतर इंडिया पकडू, आपण इस्रो पकडू, तर यांनी कुठले कुठले पाठवलेत आपल्याकडे असं सेग्रिगेट करून तयारच नाहीये माहिती. मग परीक्षेमध्ये आठवणार नाही, परीक्षेमध्ये रिवाईज होणार नाही आणि मग आपल्याला परीक्षेमध्ये येणार नाही. आपण चुकीचं काहीतरी टिक करतो. काही लोक सांगतात की शॉर्ट ट्रिक वापरा, 2 सिमिलर असलेले करा, ते सगळं करा, पण त्यासोबतच माहिती
तुमचं पाठांतर हे कशालाच ऐकत नाही. तुम्ही जर हे केलेलं असेल तर तुमचे त्या पद्धतीने गेल्यावर थोडे मार्क वाढण्याची पण शक्यता असते. त्यामुळे पहिला जोर तुम्ही अभ्यासाला दिला पाहिजे, माहितीला दिला पाहिजे. 2017 आता 19ला काय गगनयान विचारलं, या वर्षी पण गगनयान एक इम्पॉर्टंट आहे. परत क्रिस्टिना कोच विषयी विचारलेला आहे, या वर्षी शुभांशु शुक्ला विषयी काहीतरी विचारतील. हे GSAT-30 विषयी विचारलंय. परत काय, कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान X-15-7 मॅक्सवेलचा प्रारंभ केला असं तुम्हाला विचारलंय 2021ला. हे लक्षात प्रश्न वाचून घ्या तुम्ही. आता आपण नोट्स कशा तयार केल्यात बघा. तुम्हाला एक सॅम्पल दाखवण्यासाठी इथे अमेरिका आहे, अमेरिकेची निस्सार मोहीम खूप इम्पॉर्टंट आहे. परीक्षेला 100% याच्यावर प्रश्न येणार आहे. तर कुणी कोणी केलंय, नासा आणि इस्रो यांची संयुक्त आहे. तो तुम्हाला माहित पाहिजे, ही हायलाइटेड फॅक्ट आहे, ही तुमच्या पाठांतराचा भाग असला पाहिजे. एक 5-6 पानाच्या नोट्समध्ये हे तुमच्याकडे तयार पाहिजे. परत हे स्पिअर एक्स आहे, हे नासाने केलंय. पंच आहे, नासाने केलंय. ब्लेझर यान आहे, हे नासाचं आहे. ॲथेना लँडर आहे. तर तुम्हाला हे सगळं माहिती आहे. त्याची पण इम्पॉर्टंट माहिती बघा किती छान हायलाइट करून दिली. हे तुम्हाला कळेल की अमेरिकेतल्या ह्या महत्वाच्या 5-6 गोष्टी होत्या, ह्या माझ्या लक्षात राहिल्या. आपण एक 7-8 देशांच्या अशा व्यवस्थित केल्या. अंतरिक्ष घडामोडीमध्ये काही राहणार नाही. आपण सराव बघितले, अंतरिक्ष घडामोडी बघितल्या, बँकेचं बघितलं, आर्थिक घडामोडी बघितल्या, राजकीय घडामोडी बघितल्या. आपल्याला एक लक्षात आलं की आपण संरक्षण घडामोडी बघितल्या, त्यातले आपण पुरस्कार पण बघितले, की महत्वाच्या गोष्टींना जर हायलाइट केलं तर चालू घडामोडी हा खूप काही अवघड विषय नाहीये. अवघड बनवला गेलेला विषय. तुम्ही फक्त त्याला व्यवस्थित नीट सेग्रिगेट करून अभ्यास केला तर अजिबात तुम्हाला तो परीक्षेत त्रास देणार नाही. 21ला बघा PSLV विचारलंय. 22ला कोणत्या अंतराळ संस्थेने काय केलं विचारलंय. शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली आहे. परत काय विचारलंय, NROL 85 कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे. मी आत्ताच सांगितलं. तुम्हाला माहित पाहिजेत महत्वाचे. समजा भारत माहित पाहिजे, रशिया माहित पाहिजे, अमेरिका माहित पाहिजे. तसंच आहे गगनयानवर परत प्रश्न आहे. परत स्वॉट मोहिमेवर प्रश्न आहे 2024ला. बरोबर आहे. आता पुढचं बघा, प्रमुख नेमणुका. हा एक खूप महत्वाचा पॉईंट आहे. प्रमुख नेमणुका करत असताना भारताच्या जेवढ्या काही महत्वाच्या संस्था आहेत त्या संस्थाचे अध्यक्ष आपल्याला करत बसायचेत का? कधी पाठ करणार ना. म्हणजे बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत हे पाठ करण्याची गरज नाही. चर्चेत महत्वाच्या संस्था कुठल्या आहेत, महत्वाच्या अपॉइंटमेंट कुठल्या आहेत, त्याच फक्त परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत. मग त्या आपल्याला काय होतं, पुस्तकात बघताना सगळं काही एकाच जागेवर दिलंय, पण आपल्याला हे नाही दिलेलं की बाबा महत्वाचं काय तर तुम्हाला कळेल. आता इथं NFRA आणि क्वीन काउन्सिल यांची नियुक्ती झाली आहे आणि 2 प्रश्न वाचून घ्या. पुढे बघू. नोट्स दाखवतो तुम्हाला. डॉक्टर VR नारायण यांची इस्रोच्या अध्यक्षपदी निवड आहे. कधी नेमणुकीचा पदभार 14 जानेवारी 2025ला. 11वे अध्यक्ष. परत त्याचे संचालक होते. महत्वाचा डेटा जो परीक्षेला लागतो, संजय मल्होत्रा आहेत, RBIचे गव्हर्नर आहेत. यांच्याविषयी बघा. 26वे आहेत, ग्रामीण विद्युमंडळाचे अध्यक्ष आहेत. आता अलीकडचे 4 RBI गव्हर्नर कुठले हे परीक्षेला माहित पाहिजे. आपल्याला आयोग माहिती आहे. आता जरी मी इथे 25च्या विषयी बोलत असेल, आयोग 24चा कधी कधी एखादी फॅक्ट विचारतो तुम्हाला. तुम्ही मागच्या वर्षी अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती असतं. मग या नोट्समध्ये तुमचं अपडेट करण्याचं काम आहे की बाबा 24ला इस्रोचे अध्यक्ष कोण होते आपण दिलं. जिथं RBI इस्रो जिथं कुठं शक्य तिथं दिले. हा बघा इथे बघा, S स्वामीनाथन यांची जागा घेतलेली आहे. आपण दिलंच आहे, पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या बाजूने पण काही इनपुट दिले तर हे कम्प्लिशनकडे जाईल. नवीन चावला भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त. परत प्रितिश नंदी, हे पण खूप महत्वाचं नाव आहे. आगा खान चतुर्थ, पुण्यातील प्रतिष्ठित आगा खान पॅलेसची यांनी उभारणी केलेली आहे. आयोग प्रश्न विचारू शकतो तुम्हाला असा. सोबत बघा निधन वार्ता. पुढचा पॉईंट, निधन वार्तामध्ये काय आपल्याला इथे बघा सलग प्रश्न आहे. मानव अधिकार कार्यकर्ता अस्मा जहांगीर आणि पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ते त्यांच्यावरच प्रश्न आहे. शर्वरी गोखले यांचा मृत्यू त्यावेळेस विचारलाय. आता 24ला बरेच मुलं म्हणताय की 24चे प्रश्न कुठूनही पडले होते. 1-2 प्रश्न नक्कीच प्रेडिक्ट करता येण्यासारखे नव्हते, पण मी पुढे तुम्हाला दाखवतो की 24चे पण चालू घडामोडीचे प्रश्न कसे प्रेडिक्टेबल होते. हे बघा, BN गोस्वामी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आपल्याला माहिती आहे, यांचा मृत्यू झाला होता म्हणून प्रश्न आहे. उस्ताद रशीद खान यांना पद्मभूषण मिळाला होता, त्यांचा मृत्यू झाला होता, त्या रिलेटेड प्रश्न आहे. 24चे दोन्ही प्रश्न होते. म्हणजे ह्या कॅटेगरीत जर नीट अभ्यास केला असता तर तुम्हाला सोडवता येण्यासारखे होते. आता क्रीडा घडामोडी दिलेत बघा. क्रीडा घडामोडीचं काय होतं, इतक्या मोठ्या क्रीडा घडामोडी आहेत, 1 वर्षाच्या क्रीडा घडामोडी आहेत. महत्वाचे चषक कुठले प्रत्येक खेळानुसार बदलतात. आपल्याला ह्यावेळेस अर्जुन पुरस्कार, त्यातले महत्वाचे खेळाडू कुठले, त्यांचा खेळ प्रकार कुठला, असा प्रश्न विचारलाय. तर ह्या टॉपिककडे अभ्यासाला जाण्याच्या पहिले एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, ती म्हणजे खेळानुसार तुम्हाला महत्वाचे खेळाडू माहिती आहेत का, ते खेळाडू कुठल्या ह्याच्यात त्यांचं प्रावीण्य ते माहीत पाहिजे. त्यांना काही गोल्ड मेडल किंवा कुठला पुरस्कार आहे का ते तुम्हाला माहीत पाहिजे. सोबतच
खेळानुसार आपल्याकडे नोट्स तयार पाहिजेत. आता त्या नोट्स कशा असल्या पाहिजेत? आता मी हे वाचून दाखवत नाही, प्रश्न तुम्ही वाचा, व्हिडिओ पॉज करा, बघा कुठले प्रश्न आहेत आणि आपण डायरेक्ट नोट्स बघू. लिओनल मेस्सीवर आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, तिरंदाजी स्पर्धा, आता कसोटीचा खेळाडू, 21वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारा कोण, क्रिकेट क्रीडांगण. ह्यावेळेस तुम्हाला इन्फ्रा रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे 24ला, की शहरांची नावे आणि क्रिकेट क्रीडांगण कुठली आहेत यांच्या योग्य जोड्या लावा. मग आपल्याला अभ्यास करताना काय कळालं? व्यक्ती रिलेटेड प्रश्न आहे, स्पर्धा महत्वाची कुठली ते विचारतायत, सोबत खेळाडू विचारतायत आणि आपल्याला महत्वाचे कुठले कुठले खेळाडू आहेत, त्यांचा कुठला क्रीडा प्रकार आहे, महत्वाची एखादी स्पर्धा भारतात झाली आहे का, आयोजन झालं का, किंवा एखाद्या स्पर्धेत भारताने खूप चांगली कामगिरी केली का, महिलांच्या क्रिकेटमध्ये काही आपण प्रगती केली आहे का, हे तुम्हाला माहीत पाहिजे, व्यक्तींविषयी माहीत पाहिजे. ही ह्या टॉपिकची मागणी आहे, क्रीडा घडामोडी. मग आता याच्या नोट्स कशा तयार पाहिजेत? नोट्स अशा तयार पाहिजेत. क्रिकेट आहे तर क्रिकेटमधलं आपल्याला हे सगळं माहीत पाहिजे. मग परीक्षेत काय कन्फ्युजन होतं? अरे रोहित शर्मा आहे का विराट कोहली आहे का स्मृती मंदन आहे? माहितीच नाही. पण आपल्याला ह्याच्यात वाचलेलं असेल तर आपल्याला एक्झॅक्टली माहित पाहिजे की रोहित शर्मावर कुठले कुठले आहेत, विराट कोहलीचे काय काय रेकॉर्ड आहेत आणि स्मृती मंदनाचे काय काय आहेत. मग हे जर आपण इतक्या पद्धतीने सॉर्टेड पद्धतीने लक्षात ठेवलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाही. आतापर्यंत तुम्ही कुठेही वाचलं असेल, पण इतक्या सॉर्टेड पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर चालू घडामोडीचे जास्तीत जास्त मार्क घेणं शक्य आहे. नक्की माझ्यावर विश्वास ठेवा आणि या पद्धतीने थोडा अभ्यासाचा अप्रोच बदलून बघा, तुम्हाला फायदा होईल. आता पुरस्कार, प्रत्येक वर्षी पुरस्कारावर प्रश्न आहे, माहिती 2 ते 3 प्रश्न आहेत. चालू घडामोडीचा अभ्यास करणं तसं पाहायला गेलं 8 मार्कापर्यंत जाणं 15 पैकी सोपं आहे. कसं सोपं आहे? पुरस्कारावर 2 ते 3 प्रश्न असतात. मग कुठले पुरस्कार महत्वाचे आहेत? पहिलं, तुम्हाला भारतातले पुरस्कार कुठले महत्वाचे? महत्वाचे चित्रपट पुरस्कार आयोगासाठी कंबाईन गट ब गट कला इम्पॉर्टंट असतात. सोबतच तुम्हाला साहित्यातले पुरस्कार असतात. आपला कुठला ज्ञानपीठ पुरस्कार आहे, साहित्य अकादमी पुरस्कार आहे, ते परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. सोबतच तुम्हाला क्रीडा पुरस्कार काय आहेत ते पण परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. तर आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण काय आहेत, जसं की बुकर पुरस्कार आहे. आपल्याला माहिती आहे बानू मुश्ताकवर काही ना काहीतरी प्रश्न आत्ताच एक्सपेक्टेड होता, पण येणाऱ्या परीक्षेत तर 100% बानू मुश्ताकवर प्रश्न येऊ शकतो. तर आपल्याला विचारलेत कसे बघा, इथं चित्रपट पुरस्कार विचारलाय 17ला, 18ला महाराष्ट्र शासनाचा भाषा अभ्यासक पुरस्कार विचारलाय, 19ला पद्मभूषण, नोबेल. हे महत्वाचेच पुरस्कार आहेत ना, आपल्याला माहितीच पाहिजेत अभ्यास करताना. पुढे बघा, महाराष्ट्र भूषण विचारलंय, परत पद्मभूषण परत विचारलंय, ज्ञानपीठ विचारलाय, तंबाखू विरोधी दिन पुरस्कार विचारलेला. आता हे वेगळा काहीतरी दिन आहे, मग तुम्हाला 100% परीक्षेला दिनच्या वेळेस आपण बघूच पुढे काय आहे ते. आता हे नोट्स बनवताना पण असेच आहे, खूप फापट पसरा नोट्समध्ये नसला पाहिजे. 58वा कुणाला भेटला, 59वा कुणाला भेटला, काही त्याच्याविषयी महत्वाची माहिती का तुम्हाला माहित पाहिजे. सुधीर रसाळ मिळालेलं, त्यांचं पुस्तक कुठलं विचारतील, विज्ञानचे गद्यरू तुम्हाला विचारतील परीक्षेला. मग जेवढं विचारतं आयोग, ज्या पद्धतीने प्रश्न विचारतं त्या पद्धतीने नोट्स तुमच्याकडे तयार आहेत का, त्या पद्धतीने तुम्ही फॅक्ट्स पाठ केल्यात का, तर आणि तरच परीक्षेला फायदा होणार आहे. तरच तर त्याची रिव्हिजन केली वारंवार तर तुम्हाला फायदा होणार आहे. पुढे बघा, शासकीय योजना पण इतक्या जागा जास्त आहेत. आपण कुठल्या करायच्या, तर 2017 ते 2024 नीट अनालिसिस केलं तर कळतं. महिलां रिलेटेड ज्या काही योजना आहेत त्यावर वारंवार प्रश्न आहेत, आरोग्याच्या योजना आहेत त्यावर वारंवार प्रश्न आहेत. बरोबर, इथे बघा तुम्हाला दिसेल मातृत्व वंदना, ज्येष्ठ नागरिक, सुकन्या समृद्धी, अनुसूचित जातींसाठी आयुष्यमान भारत ही हेल्थचीच आहे. महिला परत बघा, पेन्सिल पोर्टल बघा, परत आवास योजना ही वेगळी, समजा कृषी रिलेटेड आहे. राज्याची पण तुम्हाला विचारली. आता राज्याच्या योजना देताना आपण त्या नोट्समध्ये अशा दिल्यात की तुम्हाला प्रत्येक राज्यावाईज योजना क्लासिफाय करून दिल्यात, की मग आपल्याला आठवलं जरी नाही, पेपरमध्ये प्रेशर इतकं असतं की आठवतच नाही की कुठलं राज्य आहे, पण योजनेवर वाचून काही कळतंय का. आता इथे थोडं ओरुनोदय म्हणताना ह्याच्यात जर गुजरात ऑप्शन असेल, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल आणि आसाम असेल, तुम्ही काय टिक करणार? आसाम टिक करणार. कारण तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीचं नाव गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये ठेवलं जाऊ शकत नाही, आसाममध्ये ठेवलं जाऊ शकतं. मग हे कळण्यासाठी काय वाचलेलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट पाठच पाहिजे असं नाही. तुम्हाला परीक्षेमध्ये ते ऑप्शन एलिमिनेट, उत्तर तुमच्या समोर आहे, तुम्हाला फक्त ऑप्शन एलिमिनेट करायचा कसा हे कळण्यासाठी तुमच्या ते डोळ्याखालून तरी गेलेलं पाहिजे. मग योजना वाचत असताना प्रायोरिटीमध्ये काय पाहिजे. मला कोणी विचारलं की योजना वाचताना सर तुम्ही काय वाचतात, मी पहिले महिलांच्या रिलेटेडच्या योजना माझ्या प्रायोरिटी 1 मध्ये ठेवेल, नंतर मी आरोग्याच्या योजना माझ्या प्रायोरिटी 2 मध्ये ठेवेल,
3 नंबरला मी महत्वाच्या कृषी योजना कुठल्या त्या सगळ्या पाठ करेल. नंबर 4ला मग बाकीच्या ज्या कुठल्या महत्वाच्या आहेत किंवा आपले पंतप्रधान ज्या कुठल्या योजनेला सध्या भर देत आहेत त्याच्यावर मी लक्ष देईल, किंवा ज्याचं जास्त कॅम्पेनिंग सध्या चांगल्या पद्धतीने होत आहे त्या कुठल्या चर्चेतल्या आहेत त्या मी व्यवस्थित करेल. कुठल्या योजनेला 20 वर्ष सक्सेसफुली कंप्लीट झालेत मी ते करेल. आता तुम्ही काल परवा एक न्यूज ऐकली असेल की मनरेगाचं नाव बदललंय. तर येणाऱ्या परीक्षेत, आत्ता नाही पण येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये मनरेगावर प्रश्न 100% एक्सपेक्टेड आहे. मनरेगाच्या दरांमध्ये बदल झालेले आहेत डिसेंबरमध्ये, आपण त्याची पीडीएफ बनवली. तर त्या दरांवर मी म्हणलं होतं प्रश्न येणार, आणि गडबला मुख्याला प्रश्न पण येऊन गेला. तर तसं प्रश्न प्रेडिक्ट कसे करता येतात, जे चर्चेत आहे ते प्रेडिक्ट करता येतं. चर्चेत तर तुम्ही म्हणताल सर सगळंच चर्चेत आहे, सगळं चर्चेत नाही. आयोगाचा ट्रेंड काय आहे आणि चर्चेत काय ह्याची सांगड घालता आली तर 100% तुमचे चालू घडामोडीचे प्रश्न बरोबर येऊ शकतात. हे बघा, आपण योजना देताना कशा दिल्यात, महिला व बालकल्याण, बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना आणि पाळणा योजना, ह्या 3 योजना तुम्हाला महिलांच्या आहेत. मग ह्या तर बेसिक पाठच करा ना. बेटी बचाओ बेटी पढाओवर प्रश्न येऊन गेलाय. आता पुढं काय, प्रादेशिक घडामोडी. आता महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी. महाराष्ट्रातलं पहिलं काय, महाराष्ट्रात नवीन काय झालंय का, आपण बघितलं की ह्यावेळेस कालच मी तुम्हाला पहिल्या पॉवर पॉईंट मध्ये दाखवलं, मी टेलिग्रामला पण शेअर केलंय की आपण सगळ्या महाराष्ट्राच्या घडामोडी तुम्हाला अलाइन करून एकाच पेजवर दिलेले आहेत की पहिलं कुठलं म्हणून. तर मग तुम्हाला प्रश्न विचारताना कसे विचारतात बघा, गाव शहर आणि त्याचे प्रकल्प, 18ला प्रश्न आहे. परत इथं स्त्रिया खूप इम्पॉर्टंट आहे. गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणकारी केसीआर किट योजना कोणी सुरू केली, इथं तेलंगणाने सुरू केली. पहिलं राज्य कुठलं, तुम्हाला आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे कंबाईन गडबसाठी. कोणत्या राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणाऱ्या देशातील पहिलं राज्य आहे, महाराष्ट्र. इथे बघा उत्तर पण देताना काय, महाराष्ट्र उत्तर, इथे उत्तर महाराष्ट्र आहे. ऐन वेळेला काही सुचलं नाही तर महाराष्ट्र टिक करा. म्हणजे मी म्हणतो मी असंच करू नका, पण मेजॉरिटी प्रश्न विचारताना महाराष्ट्राला धरून विचारला जातात प्रादेशिक घडामोडींमध्ये. परत मुंबई शहरासंबंधी विधाने दिली होती आणि तुम्हाला असत्य कुठलं ते विचारलं होतं. राष्ट्रीय घडामोडी. आता राष्ट्रीय घडामोडीचे सगळे जर पानं पाळले ते एक 100-150 पान आहेत वाचायला. पण राष्ट्रीय घडामोडीचा मी अभ्यास करताना विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगेल की 17ला प्रश्न बघा भारतमालावर विचारलाय, 18ला प्रश्न पर्यटन मंत्रालयाच्या विषयीचे विधान दिलेत आणि त्याच्यावर विचारलाय, आणि इथे परत मानस सरोवर यात्रेवर दिलाय. तुम्हाला कळायला पाहिजे की आयोग राष्ट्रीय घडामोडींवर प्रश्न विचारताना तुम्हाला पर्यटनावर काही ना काहीतरी प्रश्न विचारतं. हे बघा, हा आयोगाचा ट्रेंड आहे, पर्यटनावर प्रश्न आहे. मग ह्या वर्षी जर आला तर पर्यटना रिलेटेड महत्वाच्या योजना कुठल्या, कैलास मानस सरोवर यात्रा चर्चेत आहे त्याच्यावर काहीतरी प्रश्न येऊ शकतो, कुंभमेळा चर्चेत त्याच्यावर काही प्रश्न, म्हणजे जे काही चर्चेत आहे जे पर्यटनाचा भाग आहे, किंवा युनेस्कोने काही कुठल्या ह्याला जर अमूर्त दर्जा दिलेला असेल, पर्यटनाच्या अँगलनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे राष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास करताना. आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे भारतामध्ये जे काय आपण महत्वाचे पुतळ्यांवर आयोगाचे प्रश्न बघतो तर ते प्रत्येक वर्षाची लांबी उंची किती, कुठे स्थित आहे, असा प्रश्न तुम्हाला येतो. तिकडे तुम्हाला क्रीडामध्ये तुम्ही बघितलं तो पण राष्ट्रीय घडामोडीत पण घेता येऊ शकतो प्रश्न की महत्वाची क्रीडांगण आणि त्याचे स्थान कुठले सांगा. तर ट्रेंड लक्षात घ्या, आयोग प्रश्न कसे विचारते. मग राष्ट्रीय घडामोडी वाचताना हे सगळं नाही वाचायचं, पहिले हे वाचायचं की आपल्याला परीक्षेला काय विचारलं जातंय. समजतंय, थोडं फास्ट होतंय, व्हिडिओ परत बघा. पण मी जे काय म्हणतोय त्या पद्धतीने अभ्यास करून बघा, तुम्हाला कळेल की ह्याच पद्धतीने 2024चा पण पेपर आला होता, मी पुढे सांगतो तो कसा ते. आंतरराष्ट्रीय घडामोडी हा पण टॉपिक खूप मोठा आहे अभ्यासण्यासाठी. मग ह्याच्यात अभ्यास करताना काय, भारताच्या रिलेटेड कुठल्या महत्वाच्या आहेत, आणि मला तर 2 प्रश्न खूप आयोगाचे रिपीटेड दिसतात. एक तर आजूबाजूच्या देशांमध्ये किंवा जगभरातल्या कुठल्याही देशांमध्ये निवडणुका जर झाल्या असतील, निवडणुका तर कोणाची नियुक्ती झाली पहिले तर. दुसरा प्रश्न आयोग विचारतं किती मतांनी वगैरे झाली, कुठल्या पक्षाचं सरकार आलं, बरोबर आहे. असे निवडणुका जे आहेत आंतरराष्ट्रीय आयोग, तो एक आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे. दुसरा अपॉइंटमेंट रिलेटेड एक प्रश्न असतो आयोगाचा की ह्या संघटनेवर कोणाची किंवा ह्या संस्थेवर कोणाची अपॉइंटमेंट झाली, असा आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं. परत आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये प्रश्न कुठला असतो की महत्वाचं कुठला एखादा पॅक्ट झालाय का. इथे तुम्हाला आफ्रिकेचे युनियन गीत विचारलेलं आहे, मालदीव विषयी विचारलेला आहे. आता ह्या वर्षी कशावर येऊ शकतं, बलुचिस्तानवर प्रश्न येऊ शकतो. इथं जर मालदीव विषयी आयोग प्रश्न विचारू शकतं तर तुम्हाला बलुचिस्तान विषयी प्रश्न येऊ शकतं. तुम्हाला माहिती आहे बलुचिस्तान आता चर्चेत होतं, सोबतच काय चर्चेत आहे बघा, पहलगाम चर्चेत आहे, बरोबर.
बलुचिस्तानचं तुम्हाला माहित पाहिजे, थोडीशी जॉग्राफी तुम्ही म्हणताल सर ह्याच्यात काय काय माहित पाहिजे. बलुचिस्तानांची करन्सी कोणची, बलुचिस्तानांची भाषा कुठली, त्याच्यात पॉलिटिकल पार्टी कुठली आहे, आत्ता कुणी टेक ओव्हर केलेलं आहे, काय असं बेसिक थोडीफार माहिती तुम्हाला माहित पाहिजे. पहलगाम विषयी पण विचारलं जाऊ शकतं, जॉग्राफिकल लोकेशन, महत्वाची कुठली नदी जाते का, जॉग्राफीला पकडून प्रश्न येऊ शकतो. परत इथं ऍक्ट विचारलेला आहे. आता असे काही प्रश्न आले, आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय क्यू मॉस्को संवाद कोणी स्थापन केला, तर हे परीक्षेमध्ये टेक्निकली आठवणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे इतकं सगळ्या फॅक्ट लक्षात ठेवायच्या, पेपरला जायच्या, टिक करायच्या, पण आपण जे करून ठेवू शकतो त्या गोष्टी तर 100% करून ठेवल्या पाहिजेत. इथे बघा, युनेस्कोच्या समितीने अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता कशाला दिली आहे तुम्हाला विचारलंय, इथं कुंभमेळा त्याचं उत्तर आहे. आता हे किती महत्वाची फॅक्ट आहे, 19ला बरोबर त्यांनी विचारली आणि ते विचारणारच. अशा पद्धतीच्या ज्या फॅक्ट आहेत की ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत, महाराष्ट्राला, भारताला धरून खूप इम्पॉर्टंट आहेत, त्या परीक्षेला आपल्याला विचारल्या जातात, एवढं लक्षात ठेवा. महत्वाचे दिनविशेष. आता दिनविशेष मध्ये पण महिला तुम्ही बघितलं, महिलांचे पोर्टल विचारतात, महिलांचे दिनविशेष, महत्वाच्या काही त्यांनी जर कुठल्या कामगिरी केल्या असतील तर ते विचारला. शर्वरी गोखलेंचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर एक प्रश्न होता, महत्वाची मुस्लिम IAS अधिकारी कुठली, असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो ह्यावेळेस. असं जे काही महत्वाचं महिलांच्या रिलेटेड आहे ते आपल्याला परीक्षेला 100% इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला म्हणजे आपण अंतरिक्ष घडामोडीचा पण अभ्यास करत असताना पण आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. परत चर्चेतील पुस्तकं कुठले, आता पुस्तकं कुठलेच आपल्याला विचारलेत बघा. प्रणव मुखर्जींनी लिहिलं एखादं पुस्तक, 100% परीक्षेला येऊ शकतं. प्रकाश वाटा आपल्याला माहिती आहे, हे पण खूप इम्पॉर्टंट पुस्तक आहे. परत कोणतं आहे ते, इंडियन नेव्ही 75 रेमिनिसिंग द व्हायस असं आहे. आता पुस्तकांची संख्या पण खूप आहे, तिथं पण अभ्यास करताना तोच प्रॉब्लेम की सर कुठलं लक्षात ठेवायचं आणि कुठलं नाही लक्षात ठेवायचं, इतक्या मोठ्या फॅक्ट आहेत. तर माधव गाडगीळ ह्यावेळेस इम्पॉर्टंट. ह्यांची कुठली पुस्तक आहेत पाठ करून ठेवा. आता इथं काय दिलंय बघा, महत्वाची पुस्तके, हे नोट्स मधले बरं का, मी ज्या सुरुवातीला नोट्स दाखवल्या ना त्याचा भाग आहे. 20 पुस्तके एक्सपेक्टेड आहेत, नक्की वाचून जा, इम्पॉर्टंट आहेत. कुठले, आंबेडकर लाईफ कोणी लिहिलंय, शशी थरूर. हाऊ इंडिया स्केल MG20 अमिताभ कांतचं पुस्तक आहे. काय इम्पॉर्टंट आहे, भारताच्या G20 अध्यक्षतेतील भूमिका जागतिक राजनयन परराष्ट्र धोरणासाठी उपयुक्त आहे. परत काय, छॉंग कॉनफूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी, हे पुस्तक अभिजित बॅनर्जी तुम्हाला माहिती आहे, यांना अर्थशास्त्राचं नोबेल भेटलंय, हे पण इम्पॉर्टंट. माय लाईफ ॲज अ कॉम्रेड KK शैलेजा यांचं पुस्तक आहे. यामध्ये काय कळतंय, केरळचं आरोग्य मॉडेल, कोविड व्यवस्थापन, प्रशासकीय कार्यक्षमता हे समजतंय. आपण नोट्समध्ये तुम्हाला क्लासिफाय करून देताना पॉलिटिकल पुस्तकं, आर्थिक पुस्तकं कुठले, असं सगळं व्यवस्थित करून दिले की जेणेकरून तुम्ही लक्षात घ्या, पॉलिटिकल जे महत्वाचे विषयाची पुस्तकं आहेत ती परीक्षेला वारंवार विचारली जातात. मग अभ्यास करताना पहिले ती पाठ केली पाहिजे, रिवाईज करताना ती पाठ केली पाहिजे, एक दिवस आधी वाचताना ते वाचलं पाहिजे. आत्तापर्यंतच्या सांगण्याचा माझा मुख्य हेतू हाच आहे की परीक्षेच्या आधी 10 दिवस काय रिवाईज केलं पाहिजे. नक्की तुम्ही नोट्स प्रतिष्ठान अकॅडमीच्या वापरत नसाल, दुसरं काही वाचत असाल तरी अप्रोच मात्र हा ठेवा, जेणेकरून तुम्हाला पटपट गोष्टी समजण्यास मदत होईल. आता महोत्सव आणि परिषदा ह्या जर आपण पूर्ण वर्षभरातल्या काढल्या ना मित्रांनो, तर ह्या 300 आहेत, मोजून 300 प्लसच. एवढ्या लक्षात कशा ठेवायचे. मग मी अभ्यास करताना काय करणार, 20ला आयोगाने प्रश्न काय विचारलाय बघितलं. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासंदर्भात स्थळ वर्ष संमेलनादेशांचा योग्य सांगणारा क्रम निवडा. ठीक आहे. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. ठीक आहे. अखिल भारतीय राजभाषा परिषद, आपल्याला लक्षात आलं की हे तिन्ही पण साहित्य नाट्य याच्या रिलेटेडच आहेत ना. मग ह्या 300 मधल्या 20 ज्या काही साहित्य आणि नाट्य याच्याविषयी आहेत त्या मी करेल. दुसरं काय, कुठले दिल्लीमध्ये झाली महत्वाची परिषद, असा प्रश्न असतो. मग आपण कॅटेगराईज केलंय दिल्ली वगैरे बाकीचे राज्य. मी म्हणतो ह्या 300च्या 300 लक्षात राहणार नाहीत, पण त्या कुठे झाल्यात हे तर लक्षात राहील. त्यातल्या कुठल्या महत्वाच्या असतील, ज्या जास्त चर्चेत असतील त्या तर लक्षात राहतील, त्या टिक करून लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि बाकी मी सांगितलं ते हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. बघा, आतापर्यंत आपण 10 टॉपिक कव्हर केले. एक तुम्हाला बऱ्याच जणांना ज्यांनी मेन्स दिलं त्यांना हा अप्रोच माहिती असेल, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाहीये, पण जे विद्यार्थी खरंच स्ट्रगल करताय चालू घडामोडीसाठी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता 2024च्या पेपरविषयी मला थोडं बोलायचं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा पेपर नंतर अशा रिॲक्शन होत्या, काहीही प्रश्न विचारलं, आयोग काहीही विचारतं, करंट अफेअर कोणाचंच आलं नाही, करंट अफेअर फारच वेगळ्या पद्धतीने विचारलं होतं, कोणीच करंट अफेअर सोडू शकत नव्हतं. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अशा प्रतिक्रिया होत्या. आणि मग त्यात कोणी म्हणायला गेलं नाही प्रेडिक्ट करता येतं, तर हां
तसं नसतंय, आम्हाला माहिती तसं होत नाही, पण मी तुम्हाला इथं दाखवतो बघा. पहिला प्रश्न BN गोस्वामी आणि दुसरा प्रश्न उस्ताद रशीद खान. एक निधन वार्ता आहे आणि एक पुरस्कार आहे पद्मभूषण. बरोबर आहे, हे दोन आपल्याला माहिती आहे. क्रिकेट क्रीडांगणे आणि शहरे आपण राष्ट्रीय घडामोडीत बघितलं. सरकारी योजना संघटनांची समृद्धी, सरकारी योजना परत विचारलेली आहे. पुरस्कार बघा, जॉन फॅन्से यांना काय मिळालाय? नोबेल पुरस्कार. त्यामुळे त्यांच्या साहित्य कृती विचारल्यात. आपण उपग्रह मोहिमा सगळ्या बघितल्या होत्या, इथं स्वॉट मोहीम विचारली. हा प्रश्न अवघड आहे. पुंज ह्या त्या वर्षीच्या नोबेलमध्ये चर्चा म्हणून पुंज क्वांटम कणवर विचारला असेल, ठीक आहे, हा प्रश्न थोडा साईडला ठेवू. हे 5 प्रश्न तर तुम्ही 100% यायलाच पाहिजे होते, पण ठीक आहे, आपण पुढे पण बघू आणखी काही वेगळे प्रश्न आहेत का. आता 3D नकाशे तयार करण्याचा करार परीक्षेत आठवणार नाही. आफ्रिकेचे युनियन गीत वेगळा प्रश्न आहे, हा पण पकडू वेगळा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे होता. सूर्यकिरण यायला पाहिजे होतं, हे यायला पाहिजे होतं. 3 ते 4 प्रश्न आयोग एखाद्या वर्षी एखाद्या विषयाचे टफ करतं. मग त्यासाठी आपण लगेच पॅनिक मोड ऑन नाही करायचं. आपण त्यातल्या त्यात आपल्याला बेटर काय स्कोर करता येईल. मित्रांनो, कोणालाही 100% सगळं बरोबर येत नसतं. तुम्हाला माहिती आहे 62 कट ऑफ लागला म्हणजे प्रत्येक 10 म्हणजे आपण 10-10चे जर सेक्शन केले, समजा जॉग्राफी, हिस्ट्री, बाकी सगळे विषय 15 आणि सीसॅटचे 20, तुम्हाला इथं कमीत कमी 60 ते 70% मार्क प्रत्येक ह्याच्यात जर मिळाले तर तुमचा इझिली स्कोर येऊ शकतो चांगला. इथं सीसॅटला पण तेच आहे. महत्त्वाचे कुठले टाईप करायचे हे विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही आणि मग विद्यार्थी काय करतात, बरंच जे मार्केटमध्ये दिसेल ते धरकी सोडव करतात. तसं करायला नाही पाहिजे. आयोग रिपीटेड काय विचारते बघितले पाहिजे. प्रतिष्ठानची टेस्ट सिरीज सोडवा, कारण की मागच्या वर्षीच्या टेस्ट सिरीजमधून आपल्या 14 प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे होते आणि बाकी 35 प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमधले होते. मी हे इथं का सांगतोय की तुम्हाला जसं प्रेडिक्ट करता येऊ शकतं तसं आम्हाला प्रेडिक्ट करता येऊ शकतं, तसं तुम्हीही अभ्यासातून तुम्हाला या गोष्टी कळू शकतात की अभ्यासाचा फोकस कशावर असला पाहिजे. आणि शेवटचे 10 दिवस खूप क्रुशियल आहेत, तुमचा जास्त वेळ घेत नाही ह्यामध्ये. तर इथे तुमच्या समोर बघा, आपण चालू घडामोडीची प्रतिष्ठान रिव्हिजन ज्या काही नोट्स आहेत PDF स्वरूपात, म्हणजे मी आतापर्यंत तुम्हाला ज्या दाखवल्या त्या सर्व तुम्हाला आम्ही PDFच्या स्वरूपामध्ये 10+ इथे लिहिले, जवळपास 15 ते 16 PDF आहेत. या सगळ्या PDF तुम्हाला डाउनलोड करता येतील, प्रिंट करता येतील. अतिशय मुद्देसूद टू द पॉईंट सगळ्या नोट्स दिलेल्या आहेत. नक्की तुम्हाला 89 रुपीज याची प्राइस आहे. एकदम कमी प्राइसमध्ये तुम्हाला ह्या नोट्स अवेलेबल आहेत. सगळ्याच्या सगळ्या नोट्स जर तुम्हाला वाचायच्या नसतील, जे टॉपिक तुमचे प्रॉपर रिवाईज नाही झाले ते तरी टॉपिक तुम्ही यातनं नक्की करायला पाहिजे. आणखी तुमच्या साईडने जर कुठले तुम्हाला गोष्टी समजत नसतील, कॉम्प्लेक्स टॉपिक वाटत असतील तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, त्यात पण तुम्हाला आम्ही मदत करू. पुढे हे प्रतिष्ठान अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल बघा. या चॅनलमध्ये आपण दरवर्षी प्रश्न टाकत असतो, म्हणजे दररोजच प्रश्न टाकतो. दररोज 5 प्रश्न तुम्हाला टाकतो. हे 5 प्रश्नांमधनं आतापर्यंत ज्या काही 3 ते 4 परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये भरपूर प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. हे प्रश्न आयोगासारखेच असतात. यामध्ये इथे प्रश्न बघा, MT वासुदेवन नायर यांच्या संदर्भात कोणती विधाने सत्य आहेत? हे ज्ञानपीठ पुरस्कार आहे का? आता असत्य विचारले तर असत्य एक पण नाही, तिन्ही पण सत्य, ही फॅक्ट महत्वाची आहे. अशा पद्धतीचे प्रश्न नीट वाचता येत नसेल तर टेलिग्रामला जाऊन बघा. तुमचं हे प्रतिष्ठान अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा. सोबतच हे ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला ते 89 रुपीजचा कोर्स दिसेल, त्यामध्ये तुम्हाला सर्व PDF डाउनलोड करता येतील आणि वाचता येतील. सोबतच चालू घडामोडी सोडून इतर कुठलाही विषय तुम्हाला अवघड जात असेल तर आम्हाला खाली दिलेल्या या नंबरवर कॉल करा. प्रत्येक तुमच्या मनातल्या डाऊटचं उत्तर दिलं जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आपण आणखीच असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर आत्तापर्यंत प्रतिष्ठान अकॅडमीचं YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.